या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। श्री राम जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ। समस्त जन कल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं। हरि ओम। नाना विद्या कळा सिद्धी नाना निश्चयाची बुद्धी जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी ज्ञप्ती मात्र श्रीराम। तर अशा प्रकारे नाना विद्या 14 विद्या, नाना कळा 64 कला, नाना सिद्धी अष्टमहासिद्धी ह्या सगळ्या, आणि आता पुढे काय म्हणतात, नाना निश्चयाची बुद्धी। निश्चयाची बुद्धी हे सगळं मला प्राप्त करायचं आहे, किंवा हे प्राप्त करण्याची जी आकांक्षा इच्छा ही जी वृत्ती आहे, ही अशी बुद्धी जी आहे ती सरस्वती आहे। आणि हे सगळं आपल्या भारतामध्ये प्राचीन काळी होतं, आता देखील आहे तितक्यात, पण थोडं प्रमाण कमी झालं। प्राचीन काळी भारतामध्ये अशी अनेक विद्यापीठं होती। नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, इकडे भावनगरच्या बाजूला काश्मीरामध्ये शारदा पीठ, मोठी मोठी विद्यापीठं अशी होती। म्हणजे वर्णन ऐकलं तर 12-12 हजार विद्यार्थी तिथं शिकायला असत। ही 18 वर्षानंतर, वयाच्या 18व्या वर्षानंतर या विद्यापीठामध्ये ते जात असत। आणि शिक्षणाची पद्धत जी होती ती फक्त परीक्षा पद्धती नव्हती, तर तिथे चर्चा असायची, संवाद असायचा, अध्ययन, अध्यापन, उपासना या पद्धतीने हे सगळं शिक्षण असायचं। गुरुकुल पद्धत जी होती तिथे फी घेतली जात नव्हती, विद्यार्थी तिथंच राहायचे, त्यांची राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, औषध पाणी सगळं त्यांना दिलं जायचं। आणि अशा प्रकारे मग आता आपण आपल्या सांदीपनी साधनालयामध्ये हे असं चालायचं की पूर्णपणे हे शिक्षण, वेदांताचं शिक्षण तरी दिलं जात होतं। म्हणजे 12-12 हजार विद्यार्थी आणि त्यांना शिकवायला 2-2 हजार असे शिक्षक होते। शिक्षक म्हणजे असे नाही पगारी नाही, चाणक्य वगैरे सारखे शिक्षक होते, पतंजली, नंतर पाणिनी, पाणिनी व्याकरणकार, असे महान असे आचार्य तिथे याच्यामध्ये असायचे। आणि हे सगळं जे शिक्षण तिथे दिलं जायचं, आयुर्वेद, धातुशास्त्र, नाट्यशास्त्र, युद्धशास्त्र, आणि काय हत्ती युद्ध, वेगवेगळ्या प्रकारची युद्ध, आणि सगळ्या कला, नृत्य, गायन, हे सगळं शिकवलं जायचं। अनेक विषयांचं संशोधन तिथे व्हायचं। इतकंच नाही तर म्हणजे वेदांगांचं सगळं शिक्षण दिलं जायचं। आपली सगळी हिंदू धर्म जी दर्शनं आहेत, षट दर्शन जे आहेत
त्या षड्दर्शनांचं संशोधन आणि अध्ययन तिथे होतं. पण इतकंच नाही तर जैन धर्म, बौद्ध धर्माची दर्शन जे आहे, चार्वाक दर्शन जे आहे, त्याचं देखील तिथे संशोधन होत होतं, अध्ययन होत होतं. अशी मोठी मोठी ही विद्यापीठं आणि हे सगळं अध्ययन म्हणजे सरस्वतीचं पूजन इथे व्हायचं. पण मुघलांच्या काळामध्ये त्यांनी ही सगळी विद्यापीठं अशी उद्ध्वस्त केली. 9-9 मजल्याची वाचनालयं होती. ते जेव्हा त्यांनी असं जाळून टाकलं तर ती आग विझायला 6-6 महिने लागले. म्हणजे किती आपली ग्रंथसंपदा आणि केवढं ज्ञानाचा तो खजाना असेल बरं तिथे. इतकं सगळं. आणि विद्यार्थी जे फक्त भारतीय नव्हते, इकडे जपान, कोरिया, जावा, सुमात्रा, तिबेट, श्रीलंका असे अनेक वेगवेगळ्या परदेशातून, ब्रह्मदेश या सगळ्या परदेशातून विद्यार्थी शिकायला यायचे इथं. आणि त्यांचं चीनमधून जेव्हा तो युआंग शॉंग आला, त्यांनी कितीतरी वर्णन या विद्यापीठांचं करून ठेवलेलं आहे. आता तक्षशिला जी आहे ती पाकिस्तानात गेली. शारदा पीठाने त्यावेळेला शंकराचार्यांना जगद्गुरू ही पदवी बहाल केली. एवढं की कुठल्या त्या ज्ञानाला किती महत्त्व होतं की त्या एवढ्याशा कोवळ्या वयामध्ये त्यांनी इतकं महान कार्य. मग अशी विद्यापीठं होती तिथे. असं हे सुंदर सगळं शास्त्र, या सरस्वतीची पूजा इथे केली जायची. नाना निश्चयाची बुद्धी. असं नाही आहे ना की आपण जनरली काय म्हणतो आता अध्यात्म शिकायचं म्हणजे मग अध्यात्म म्हणजे या बाकीच्या शिक्षणाला काही महत्त्व नाही किंवा ते काही ते मिथ्या आहे, त्याच्यात काही अर्थ नाही, असं नाही आहे. ती विद्या पण सरस्वतीच आहे. ते माध्यम आहे, ते साधन आहे. ती अपरा विद्या जरी असली तरी ते साधन आहे, हे आपल्याला जाणलं पाहिजे. मग आता जसं जी प्रकृती 3 गुणांची आहे, मग प्रत्येक जण काही सारखाच असतो का? हे सगळ्यांनी पांढरा म्हणजे पांढराच काय शर्ट घालायचा असं थोडी आहे का? कोणाला वाटेल हिरवं घालावं, निळं घालावं, पिवळं घालावं. मग तशीच ही बुद्धी पण वेगवेगळी आहे. कोणाला पाकशास्त्र आवडतं, कोणाला युद्ध करायला आवडतं, कोणाला ड्रायव्हिंग आवडतं, कोणाला काय आणखीन लेखन आवडतं, कोणाला नाट्य आवडतं, कोणाला अभिनय आवडतो, कोणाला त्या ब्रह्मामध्ये विलीन व्हायचं आहे. ज्याचा जसा जो पिंड आहे, जशी त्याची वृत्ती आहे, त्याची जशी प्रकृती आहे, त्याचा स्वभाव जसा आहे, त्या प्रकारे सगळी दालनं इथे या विद्येची खुली आहेत. जे काही कराल पण त्या आपल्या योग कर्मसु कौशलम म्हटले. पण त्याच्यामध्ये आपण कुशलता मिळवायची आहे, ती मुख्य आहे. मग नाना निश्चयाची बुद्धी म्हटलंय. असं नाही आम्हाला आमचा धर्म शिकवत हे म्हणजे हेच करा, तो निर्गुणाचीच उपासना करा. नाही, ज्याला सगुण वाटलं त्यांनी सगुणाची उपासना, की माझा देव सगुण आहे तर निश्चय आहे त्याचा. त्यांनी कोणी सगुणाची उपासना केली, कोणी भक्ती मार्ग, कोणी कर्म मार्ग, कोणी योग मार्ग, कोणी ज्ञान मार्ग, जो काही केला पण निश्चयाची बुद्धी की हो हाच एक मार्ग आहे माझा. पण जरी हे वेगळं वेगळं असलं तरी सुद्धा ते सगळं एकाच ठिकाणी नेणारं आहे, तिथेच नेणारं आहे. आणि मग त्या काळामध्ये हे जे विद्यापीठं होती इथे ते सगळे निश्चय होते. ज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखाच्या होत्या. बौद्ध दर्शनही त्याचंही संशोधन होतं, त्याचाही निश्चय होता. जैन संशोधनाचा होता. चार्वाक जे दर्शन होतं त्याचाही निश्चय होता. की जसं आता पतंजलीची योगसूत्र, चित्तवृद्धी निरोध योग म्हटलं त्यांनी, असा निश्चय त्यांचा होता. आमच्या आदिशंकराचार्यांनी अद्वैत ब्रह्म तेच तो निश्चय सांगितला आणि त्याच्याप्रमाणे प्रस्थानत्रयी उपनिषद यावर भाष्य केली. चार्वाक वगैरेंनी तर नास्तिकता होती पूर्ण, पण उघडपणे त्या नास्तिकतेवर त्यांनी सुद्धा लिहिलेलं आहे. आणि हे सगळे जे आहेत त्या सगळ्यांना ऋषितुल्य असं स्थान होतं. सगळेजण मोठे महानच मानले जायचे आणि त्यांना.
आणि एकीकडे हे तर ब्रह्मज्ञान वगैरे तर आहे आदिशंकराचार्य वगैरे सारखे, पण त्याच वेळेला अभिनव गुप्त वगैरे सारख्यांनी तंत्रपूजा, कामसूत्र या वेगवेगळ्या विषयांमधनं पण हात घातला होता आणि त्याचं सुद्धा संशोधन अध्ययन केलं जात होतं. हे विषय म्हणजे की त्याला काही ज्ञान म्हणून त्याचा हे केलं जात असतं. उगाच आपलं त्याला नावं ठेवायची किंवा आपण म्हणतो गॉसिप, तसं तिथे नव्हतं. तर त्याचा अभ्यास केला जायचा. कामसूत्र एवढं मोठं शास्त्र त्याच्यामध्ये सांगितलं आहे. निश्चय आहे, एक एक वेगळ्या वेगळ्या शाखांमध्ये तिथे सांगितलेलं आहे. अशी या खरं म्हणजे नाना निश्चयाची बुद्धी. आणि आमच्या समर्थांनी तर निश्चय किती बरं सांगितले ना, की मुख्य देवाचा निश्चय, मुख्य भक्तीचा निश्चय, मुख्य भक्ताचा निश्चय, ज्ञानाचा निश्चय, ब्रह्माचा निश्चय, उपासनेचा निश्चय, किती प्रकारचे निश्चय, किती प्रकारचे ज्ञान आणि ते ज्ञानाच्या शाखा आणि ते ज्ञान प्राप्तीसाठी जी साधना, हे किती वेगळं वेगळं आहे. ते सगळं काय आहे, ते तिचंच रूप आहे. पण जसं भगवंतांनी सांगितलं की हे सगळं दिसायला वेगळं आहे. कोणी काय नाटक करतोय, कोणी आणखीन काही भाषणं देतोय, कोणी स्वयंपाक करतो, हे सगळं पूर्ण वेगळं आहे. कोणी युद्ध करतो, कोणी राजनीती राजकारण करतो. हे सगळं दिसायला वेगळं जरी असलं तरी भगवंत काय म्हणतात, एकम सांख्यम च योगम च यत् स्थानं प्राप्यते योगम तत्स्थानैरपी गम्यते. म्हणजे त्या जो ज्ञानमार्गाने गेला तो तिथे जो पोचतो, तोच योगमार्गाने पण तिथे तोच त्याच एका ठिकाणी पोचतो. यपश्यती सपश्यती. म्हणजे जरी शाखा वेगळ्या आहेत, मार्ग वेगळे आहेत, करण्याची साधन वेगळं आहे, कला विद्या वेगळी आहे, पण तरीसुद्धा ती सगळे हे कशाचं रूप आहे, ती एकच शक्ती आहे ती. आणि मग ह्या सगळ्या हे सगळं जे आहे काय की जीविका चालवण्यासाठी आपलं मन बुद्धीचं जे जसं जी जशी काय घडण आहे, त्याचा स्वभाव जसा आहे त्याप्रमाणे तो कालगणना ती व्यतीत करण्यासाठी हे सगळं आहे. पण आम्हाला पोचायचंय कुठे, जायचंय कुठे, ह्या जीवाचा जो प्रवास आहे त्याचं गंतव्यस्थान काय आहे, ते जे ज्ञान, ते ब्रह्मज्ञान, स्वरूपाचं ज्ञान, आत्मज्ञान, ते पण तिचंच रूप आहे, जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी ज्ञप्तिमात्र. ज्ञप्तिमात्र म्हणजे काय बरं, त्या सूक्ष्म वस्तू, हे सगळं जे आहे ते सगळं दृश्य जगत, पण त्या सगळ्या या दृश्य जगताच्या या निर्मितीच्या जे आधार जे आहे, अधिष्ठानी जे आहे, ते अधिष्ठान कुठेही दिसत नाही आहे. ते जे आहे अगोचर असं जे आहे, सर्वव्यापक असं जे अधिष्ठान, ते कसं आहे, त्याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान ज्ञप्तिमात्र म्हटले. ज्ञप्तिमात्र म्हणजे फक्त ज्ञान, ज्ञप्तिमात्रच त्याला म्हणायचं. तर कसं सांगायचं की या सगळ्या विद्या कला ज्या आहेत त्या आम्ही काय करतो, त्या घेण्यासाठी तो ज्ञाता मी वेगळा आहे आणि ती कला माझ्याहून वेगळी आहे. तर आपण जेव्हा ते शिकतो तेव्हा ज्ञाता वेगळा आणि ते ज्ञान वेगळं, आणि त्याच्यामध्ये मग क्रिया जी होते ते ज्ञाता ज्ञेय आणि ते जे आपल्याला मिळतं ते ज्ञान. ही त्रिपुटी तिथं आहे, हा भेद तिथं आहे. मला त्याचा अनुभव येतो आपल्या मनबुद्धीच्या, आपण आपल्या ह्या इंद्रियांच्या माध्यमाने आम्ही ते ज्ञान घेत असतो आणि त्या माध्यमातून त्या ज्ञानाचा अनुभव करत असतो, आणि ते व्यक्त पण या उपाधींच्या माध्यमातून होत असतं. पण या सगळ्याचं जे अधिष्ठान आहे, त्या ज्ञानाला, त्या वस्तूला ज्याच्यामुळे अस्तित्व आहे, ते जे आहे ना, उपाधित चैतन्य जे आहे ते चैतन्य फक्त जेव्हा पाहिलं, तो उत्तम पुरुष जो पाहिला, तो परमात्मा जो आहे,
नित्य शुद्ध बुद्ध मुक्त असा जो परमात्मा तो ज्ञानस्वरूप चिन्मात्र आहे, ज्ञप्तिमात्र आहे. ते जे आहे ते जाणणं जे आहे, ती जी विद्या आहे तिथे कुठलीही त्रिपुटी नाही. ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान असं भेद तिथं नाही येतं. ते मीच ते जाणीव होऊन जाणं ही जी विद्या आहे, ही पण ती ब्रह्मविद्या, ती सरस्वतीचंच रूप आहे. आणि मग ह्या सगळ्या ज्या विद्या आहेत, या सगळ्या कला ज्या आहेत, त्या फक्त पोट भरण्यासाठी नाही, तर आमचं हे जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी ज्ञप्तिमात्र तिथपर्यंत नेण्यासाठीच हा आहे. योग नुसतं कर्म फक्त पैसा मिळवणे हा तो नाही आहे, म्हणून पुढच्या ओळीमध्ये ते येणार आहे. ज्ञप्तिमात्र म्हटलंय ते, इथे कुठलंही नाही. शुद्ध ज्ञान जे आहे, त्रिपुटी रहित ज्ञान जे आहे ते म्हणजे ते पण त्या सरस्वतीचंच रूप आहे. तीच आहे ती ज्ञप्तिमात्र. जय जय रघुवीर समर्थ.